अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच नाशिकमध्ये पुन्हा एकदा एका भोंदू बाबाचं संतापजनक कृत्य समोर आलंय। बातमी काय आहे सविस्तर सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। नाशिकच्या लासलगावमध्ये महेश गिरी नावाच्या एका भोंदू बाबाने विधी करण्याच्या नावाखाली एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं। कौटुंबिक समस्या दूर करतो असं सांगून या भोंदूने आधी कुटुंबाला अघोरी प्रथेमध्ये अडकवलं आणि नंतर दैवी विधीचा बहाणा करून महिलेला नाशिक त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेलं। तिथं या नराधमाने महिलेवर बलात्कार केला। इतकंच नाही तर तो महिलेला अश्लील मेसेज पाठवून सातत्याने त्रास देत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या भोंदू महेश गिरीवर बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। स्वतःचा मठ चालवून लोकांच्या श्रद्धेचा असा गैरवापर करणाऱ्या या भोंदू बाबाकडून अनेक महिलांचं शोषण झाल्याची भीती व्यक्त होतीये। सुशिक्षित समाजात असा भोंदूगिरीला थारा मिळणं हे अत्यंत लज्जास्पद आहे। अशा भोंदू बाबांना काय शिक्षा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।